दत्तगुरू मित्रांनो, परमपूज्य आनंद योगेश्वर निळकंठ महाराज. मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी परमेश्वर विविध सत्पुरुषांच्या रूपातून जन्म घेत असतो. सगुण रूपातील आपले अस्तित्व, आपली चैतन्य शक्ती, आपला साक्षात्कार दाखवून सर्वसामान्य मनुष्याला भक्ती मार्गाकडे वळवून त्याच्यातील ईश्वरीय स्पंदने जागृत करून मानवी देहाचा आधार करीत असतो. सांप्रत समाजाच्या कल्याणासाठी जन्मलेली एक साक्षात्कारी विभूती म्हणजे परमपूज्य आनंद योगेश्वर निळकंठ महाराज. गुरुचरित्र पारायण, नामस्मरण, नामजप व मौलिक मार्गदर्शनाद्वारे सर्वसामान्यांचे जीवन आनंदमय करणारे आनंद योगेश्वर निळकंठ महाराज शाश्वत अनंत चिरंतन ईश्वरीय शक्तीचा स्तोत्र होत. न्हावे आजही ते देहातील रूपात असूनही भक्तांना साक्षात्कारी अनुभव देत आहेत. अशा या परमपूज्य आनंद योगेश्वर निळकंठ महाराज अर्थात श्री नीलकंठ अनंत करंदीकर यांचा जन्म अनंत व सौ पार्वती करंदीकर या सत्प्रवर्त मातापित्याच्या उदरी नाडसूर, जिल्हा रायगड येथे 7 सप्टेंबर 1931 रोजी झाला. इयत्ता 4थी पर्यंतच्या शिक्षणानंतर ते गिरगाव सदानंदवाडी मुंबई येथे राहायला आले. सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता नाही आले, त्यामुळे तरुणपणात नोकरी करावी लागली. नोकरी करत असताना कुलदैवत गायत्री उपासना यामुळे सर्व लक्ष ईश्वर उपासनेकडे वळले. नोकरीनिमित्त देशभर भटकंती झाली. त्याच वेळेस चरक फार्मास्युटिकल या कंपनीमध्ये नोकरी लागली. ती निवृत्तीनंतरही सुरू होती. गायत्री उपासना करता करता मी कोण आहे, माझे गुरु कोण आहेत याचा शोध घेण्याची तळमळ लागली असताना त्यांची भेट परमपूज्य दादा महाराज निंबाळकर या सत्पुरुषाशी झाली. दादा महाराजांनी भाऊंना तुमचे गुरु श्री दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत असे सांगितले. त्यानंतर भाऊंनी आपल्या गुरूंचा शोध घेतला. श्री दत्त संप्रदायाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सर्वश्रेष्ठ मंत्र देणारे साक्षात दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणजेच टेंबेस्वामी महाराज यांचा जन्म श्रवण शुक्ल पक्ष पंचमी 1854 साली माणगाव, जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाला. ते दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. संन्यास धर्माचे कठोर असे व्रत पालन करून संपूर्ण देशभर प्रवास केला. अनेक ठिकाणी त्यांनी चातुर्मास केले. श्री स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक ग्रंथ व स्तोत्रे लिहिली आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज यांचे ते समकालीन होत. या सर्वांच्या चरित्र ग्रंथात परमहंस श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांचा उल्लेख आहे. त्यांचे जन्मगाव माणगाव हे तर प्रतिगाणगापूर म्हणून प्रसिद्ध आहे. श्री स्वामी महाराजांनी नरसोबावाडी, औदुंबर वगैरे अनेक ठिकाणी तपसाधना केली, अध्यात्माचा प्रचार केला, भक्तांना मार्गदर्शन केले. हे सर्व करीत असताना श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे नर्मदा तीरी 1914 साली आपला देह विलीन केला. आजही परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज चैतन्य रूपाने सर्व भक्तांना अनुभूती देतात. स्वामींच्या आध्यात्मिक कार्याचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांनी ओम सद्गुरू प्रतिष्ठान ही संस्था बोरिवली येथे स्थापन केली. तेथे 11 फेब्रुवारी 1984 रोजी स्वामींच्या पादुकांची स्थापना केली. गुरुतत्व म्हणजे काय हे भक्तांना समजवण्याचे व जनकल्याणाचे व्रत घेतले. त्यानंतर खोपोली येथे श्री स्वामींच्या पंचधातूंच्या मूर्तीची 1 डिसेंबर 1990 रोजी श्री दत्त जयंती ह्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केली व भक्त आपल्या गुरुप्रती काय करू शकतो याचा आदर्श असे स्थापन केले. जगद्विख्यात मूर्तिकार सोनावडेकर यांनी ही मूर्ती घडवली आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य शिबिरे, रक्तदान, अन्नदान इत्यादी उपक्रम राबवून जनसेवा केली. नाना महाराज तराणेकर, श्री गगनगिरी महाराज आदी सत्पुरुषांचा त्यांच्यावर फार लोभ होता. त्यांच्या अनेक भेटी झालेल्या आहेत. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार व महाराष्ट्रातच नव्हे तर दुबई, अमेरिका, सिंगापूर, आफ्रिका इत्यादी देशात करून तेथे अनेक भक्त परिवार निर्माण केले. नामचिंतनाने चिंतामुक्त व्हा हे त्यांचे घोषवाक्य होते. त्यांचे आत्मशोध हे प्रवचनपर तर चिरायू
चरित्रपर हे ग्रंथ उपलब्ध आहेत. माझा भक्त सुखी झाला पाहिजे, तो आनंदी असला पाहिजे, ही त्यांची भक्तांप्रती कळकळ तळमळ होती. आपले दैनंदिन जीवन नामजप व नामस्मरणाचा मार्ग अनुसरून सुखी करावे असे त्यांना वाटे. त्याप्रमाणे त्यांनी हजारो भक्तांच्या जीवनात आनंद निर्माण केले. कालांतराने परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर ते परमपूज्य आनंद योगेश्वर निळकंठ महाराज, भाऊते महाराज असे रूपांतर झाले. म्हणूनच परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तांना प्रेरणा देऊन हे नाव दिले. सद्गुरूंच्या लीला सर्वसामान्य भक्तांना कळत नाहीत. श्री आनंद योगेश्वर निळकंठ महाराज हे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचेच अवतार आहेत अशी भक्तांची ठाम श्रद्धा आहे. भक्तांचे जीवन आनंदमयी करणाऱ्या आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांनी सोमवार दिनांक 8 मार्च 2004 रोजी तुकाराम बीज या पावन दिवशी आपला देह त्याग केला. आजही त्यांच्या निर्गुण रूपातील साक्षात्काराचा अनुभव भक्तांना येत आहे. निळकंठ महाराज यांचे विचारधन. नामचिंतनाने चिंतामुक्त व्हा. आपल्या मनाला पूर्णपणे भावलेली गोष्ट साध्य करण्यासाठी देहाला आणि मनाला लावलेले वळण म्हणजे साधना होय. गुरुतत्वाचा प्रचार आणि प्रसार करणे हे भक्ताचे कर्तव्य आहे. सगुण भक्ती साध्य झाल्याशिवाय निर्गुणातील मर्म कळणार नाही. आपल्या गुरुशी सतत अनुसंधान ठेवणाऱ्याला गुरुकृपेचा निश्चित लाभ होतो. सद्गुरू ज्या दिशेने नेतील त्या दिशेनेच चालत राहा. मध्येच वाट बदलू नका. देह व्यापाराच्या पलीकडे जाऊन जीवनाचा केलेला व्यापक विचार म्हणजे अध्यात्म. गुरु आज्ञेचे पालन करणारा भक्त नेहमी आनंद प्राप्त करत असतो. गुरु एक व्यक्ती नसून तत्व आहे. त्या तत्वाशी तुम्ही जेवढे एकरूप व्हाल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला आनंदाचा अनुभव येऊ लागेल. सुरुवातीला नाम हे बेचव, वास नसलेलं निरर्थक वाटतं, पण एकदा नाम घ्यायची सवय झाली की ते अमृतापेक्षाही गोड वाटायला लागतं. सद्गुरू तुम्हाला कृपा आशीर्वाद देण्यास समर्थ असतात, पण तो घेण्यासाठी देह आणि मनशुद्धीने तुम्ही समर्थ व्हायला पाहिजे. संपूर्ण विश्वाशी आपल्याला एकरूप होता येतं आणि तिथेच ब्रह्मानंदाला सुरुवात होते. गुरुस्थानाशी अनुसंधान ठेवा. नामामध्ये जादू आहे. नामामध्ये आनंद देण्याची शक्ती आहे. नामामुळे तन मन शुद्ध होते, पण त्यासाठी नामामध्ये रंगून जायला हवे. ही अवस्था क्रमाक्रमाने प्राप्त होते. एकदा तो चिदानंत अनुभवण्याची ताकद तुमच्यात आली की सारे जग तुम्हाला आनंदमय वाटेल. श्वासे श्वासे वासुदेव नाम स्मरामी. जीवनात षड्रिपू आवश्यक आहे, पण ते ताब्यात ठेवण्यासाठी तुमची स्पंदने शुद्ध पाहिजेत. मन स्वच्छ पाहिजे आणि हे केवळ नामस्मरणाने शक्य करता येते. गुरु हे एक तत्व आहे. ते कधीही नष्ट होत नाही. नामाचे मोल होऊ शकत नाही इतके ते मौल्यवान आहे. नामाला आकार नाही, रूप नाही, स्वरूप नाही, पण तेज आहे. नाम सत्शील स्वरूपात असेल तर देवातील देवगुण तुम्हाला जाणवेल. ज्याचा आम्ही नाम घेतो त्यामध्ये जे सद्गुण आहेत त्याची जाणीव आमच्या आत्म्याला जर का व्हायला लागली तर परमात्म्याशी नाते जोडणे सोपे जाते. म्हणून नामाचे महत्त्व आहे. दत्तगुरु मित्रांनो.